बघूयात। पुण्याच्या यवत गावामध्ये सकाळी 11 नंतर पुन्हा एकदा जमावबंदी लागू करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी याला प्रतिसाद दिला असला तरी जमावबंदी उठवण्याची मागणी सुद्धा तितक्याच जोरात होतीये। यवतमध्ये सध्या सकाळी 6 ते 11 पर्यंत जमावबंदीत शिथिलता देण्यात आली आहे। 11 नंतर पुन्हा जमावबंदी लागू करण्यात आली। कालही जमावबंदी शिथिल केली होती, आजही करण्यात आली आहे। याच अनुषंगाने आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। पुणे जिल्हाधिकारी यांनी दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत जमावबंदीला शिथिलता देण्यात आली आहे। आजचा त्याचा दुसरा दिवस आहे। आता 11 वाजल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो आपण सगळ्या ज्या आस्थापना आहेत अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत यवतमध्ये झालेल्या प्रकारामध्ये एकूण 19 लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आता शहर जे आहे ते शांत झालेलं आहे, तरी जमावबंदी जी आहे ती हटवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, व्यावसायिकांकडून होत आहे। त्याच्यामुळे आता यावरती निर्णय काय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश काढलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की जोपर्यंत पुढील निर्णय येत नाही तोपर्यंत सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल केली जाईल आणि त्या पद्धतीने हे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। आता 11 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जमावबंदी जी आहे ती यवतमध्ये लागू झालेली आहे। कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा।